शहरातील 1 इंचही जागा कुणाला बळकावू देणार नाही। गरिबांच्या जागा गरिबांनाच द्या। गरीब मुस्लिम बांधवांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या वक्फ बोर्डाची जागा हडपणाऱ्या भूमाफियांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिलाय। महायुतीच्या नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळेच नटराज टॉकीज समोरील व आमदारांच्या घराशेजारील शेकडो कोटी रुपयांची 32 एकर जागा वक्फ बोर्डाच्या नावावर करून आमदार फारुख शाह व एका मंत्र्याच्या सहभागानं शहराच्या मध्यवर्ती भागातील भूखंड हडपण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी विद्यमान आमदारांसह एका मंत्र्यावर केला। 1964 सालातील पालिकेच्या मालकीची जागा 1996 साली स्थापन झालेल्या वक्फ बोर्डाची कशी असा सवाल उपस्थित करत लवकरच विद्यमान आमदारांसह इतरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिलाय। नेमकं काय म्हणालेत अनिल गोटे पाहूयात। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।